नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह गॅपअप ओपनिंगने केलेली, कारण काल US मार्केट शुक्रवारी चांगली पॉझिटिव्ह गेलेली, जवळपास 450 पॉईंटची तेजी US मार्केटमध्ये झालेली। आणि शुक्रवारी जेरम पॉवेल यांचं स्पीच जॅक्सन होलमध्ये त्याच्यामध्ये चांगलं व्याजदर कट करण्यासंदर्भात त्यांनी एक चांगलं मत मांडलं की येणाऱ्या कदाचित सप्टेंबरमध्ये पुढच्या महिन्यामध्ये फेडरल रिझर्व्हकडून एखादा इंटरेस्ट रेट कट येऊ शकतो, अशा पद्धतीची शक्यता त्यांच्याकडून वर्तवल्या गेल्यामुळं US मार्केटमध्ये तेजीचा माहोल राहिला आणि त्यामुळे मार्केट जे आहे ते वरती जाऊन बंद झाली USचे। आणि त्याच्या परिणामामुळं आपलं मार्केट आज गॅपअप ओपनिंग दिलं आणि निफ्टी जो आहे तो परत पुन्हा एकदा 25,000च्या वरती येऊन बंद दिला। ओव्हरऑल मार्केट गॅपअप ओपनिंग नंतरनं 25,000च्या आजूबाजूला ट्रेड करत राहिलं, मोस्ट ऑफ द टाईम 25,000च्या आसपास 25,030 पॉईंटच्या रेंजमध्ये ट्रेड करत राहिलं। पण जे काही गेन होता तो कंटिन्यू इंटॅक्ट ठेवला मार्केटनं, हायर लेवलवरून सेलिंग बघायला मिळालं नाही, त्यामुळे चांगला पॉझिटिव्ह मोमेंटम बिल्टअप आपणाला आज मार्केटमध्ये झालेला बघायला मिळतो आहे। निफ्टी परत पुन्हा 24,000वरून 25,000 आले, त्यामुळे परत पुन्हा गरजेचं आहे की आपण उद्याच्या सेशनला न्यू हाय बघायला मिळतो का, लाईफ टाईम हाय का, थोडंसं प्रॉफिट बुकिंग परत येतं ह्या लेवलवरून, हेही बघणं गरजेचं आहे। उद्यासाठी ट्रेड करायचं झालं असेल तर निफ्टी 25,000च्या अबाव मेंटेन राहिला तर 25,100पर्यंत जाऊ शकतो। 25,078 प्रिव्हियस हाय आहे, तिथंपर्यंत जाऊ शकतो। 25,080 ते 100 या रेंजमध्ये जाऊ शकतो। 25,080 आणि 100 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे, त्याच्यावरती गेलं तर फर्दर अप मूव्ह येऊ शकते। 25,100च्या वर मेंटेन राहिला तर फर्दर अप मूव्ह येऊ शकते निफ्टीला। स्काय इज द लिमिट, निफ्टी कितीही वर जाऊ शकतं, कारण नवीन लाईफ टाईम हायच्यावर ट्रेड होईल। अदरवाईज जर 25,000च्या खाली आलं तर 24,850 आणि 900 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे, जिथंपर्यंत निफ्टी खाली येऊ शकतो, एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी बनवू शकते। त्यामुळे निफ्टी क्लिअर कट लेवल 25,000च्या अबाव 25,100पर्यंत येऊ शकतं। 25,100च्या वर लाईफ टाईम स्काय इज द लिमिट, कितीही वर जाऊ शकतं। 25,000च्या खाली आला मेंटेन राहिला तर 24,900 आणि 24,850 50 पॉईंटचा झोन स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे, तिथं पण खाली येऊ शकतं, जिथे एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी बनवू शकते। बँक निफ्टीमध्ये 51,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, 51,300 आजचा जो हाय आहे तो एक रेजिस्टन्स आहे। 51,300च्या वर गेला तर 51,500पर्यंत जाऊ शकतं। अदरवाईज थोडं मायनर प्रॉफिट बुकिंग राहिलं तर 51,000पर्यंत येऊ शकतं। 51,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे। या निफ्टी बँक निफ्टी या दोन्ही लेवल्सनुसार तुम्ही ट्रेड करू शकता। FIDIचा डेटा बघायचा झालं तर आजचा अजून अवेलेबल नाही, पण शुक्रवारी FISने बाईंग केले 1944 करोडचं, DISने बाईंग केले 2900 करोडचं। FIS गेले 2-3 सेशन गुरुवार शुक्रवार मागचे बाईंग केलं आणि मार्केटवर त्याचा प्रभावी बघताय तुम्ही। निफ्टी जसं 24,650 क्रॉस केला आहे रेजिस्टन्स लेवल, निफ्टी फर्दर 25,000पर्यंत आलेले आहे, जे आपण काल शुक्रवारच्या व्हिडिओमध्येही प्रेडिक्ट केले की निफ्टी 25,000पर्यंत येऊ शकतो। आणि आता तिथपर्यंत आलेलं आहे, बघणं गरजेचं आहे की इथं मेंटेन राहतं का प्रॉफिट बुकिंग येतं। आज NSEमध्ये ओव्हरऑल 1244 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1167 शेअर्स पडले। निफ्टीमध्ये 33 शेअर्स वाढले, त्या बाजूला 17 शेअर्समध्ये पडले झाले। निफ्टीमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, NSEमध्ये थोडा मिक्स शो आहे। सेक्टरल इंडिसायजेसमध्ये आज सगळे सेक्टर्स वाढून बंद झालेत, पर्टिक्युलरली मेटल, IT आणि ऑइल अँड गॅस सेक्टरला चांगली तेजी राहिली, त्याबाजूला बँक्स आणि FMCG। मायनसमध्ये कोणतेही सेक्टर नाही, ब्रॉड बेस सगळ्या सेक्टर्सला आज बाईंग बघायला मिळते। उद्यासाठी ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट फ्लॅट आहेत, काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह आहेत, 10-20 पॉईंट प्लस मायनसमध्ये ट्रेड करत आहेत। डाव फ्युचर्ससुद्धा एकदम फ्लॅट आहे, 50 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये। त्यामुळे ग्लोबल मार्केट्सकडून आत्ता तरी काही संकेत नाही आहेत, पण बघणं गरजेचं आहे की क्लोजिंग मार्केट आज US मार्केट कशा पद्धतीने क्लोज येते, कालची मोमेंटम कंटिन्यू राहतो का थोडंसं वीक येतं। पण अकॉर्डिंग टू US मार्केट आपलं मार्केट उद्या ओपन होऊ शकतं, पण मगाशी ज्या निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये लेवल सांगितलं सपोर्ट रेजिस्टन्स, त्यानुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता। तर बघूया मार्केट्स उद्या कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।